सार्थ श्री भावार्थ रामायण बालखंड अध्याय 3 पिंडभागाचे प्राशन कौशल्या कैकेयी समाधान करते. श्री गुरुवे रामचंद्राय नमः. कैकेयी धरोनी पोटेसी कौसल्या संबोधितीयेसी तू का व्यर्थ दुःखी होसी. आम्हा दोघीसी सुख एकोदरा सख्या बहिणी दोघी परणीजे दोघीजण ते मिथ्यत्वे सख्य कहाणी सुंदरंतर पाटणी नांदती. दोघी नाही नित्य भेट दोघी नाही नित्य गोष्टी दोघी नाही नित्य दृष्टी मिथ्य चावटी सख्यतत्वाची दोघी नाही नित्य संबंधू दोघी नाही नित्य संवादू दोघी नाही नित्य बोधू तो सख्य संबंधू अति मिथ्य दोघी नाही एक सुख त्या सख्या मानी ती मूर्ख लोक तू करहिसी व्यर्थ दुःख. आम्हा निज सुख एकत्वे आम्हा तुम्हा एक अभेपन आम्हा तुम्हा एक निज भूषण आम्हा तुम्हा एक निज मंडन सत्य सख्यपन आम्हा तुम्हा एक सांगतू आम्हा तुम्हा एक भोगार्थू आम्हा तुम्हा एक कांतू सख्य सख्यार्थू आम्हा तुम्हा एक नाहू आम्हा तुम्हा एक सद्बाहू आम्हा तुम्हा एकात्मस्नेहो सत्य सख्यान्वयो तुम्हा आम्हा एक निवास स्थान आम्हा एक भोग भुवन आम्ही एके सुखे सुख संपन्न सत्य सखेपन आम्हा एक नित्यत्वे चाळिता आम्हा एक नित्यत्वे प्रतिपाळिता आम्हा एक नित्यत्वे न्याहाळिता ही नित्य साख्यता आम्हा तुम्हा एक गोसावी आम्हा तुम्हा एक निववी आम्हा तुम्हा एक जीववी हे सत्य पदवी सख्याची आम्हा तुम्हा एक पाच भौतिक एकची हस्तपदाधिक आम्हा तुम्हा देखणे एक हे अलौकिक निज साख्य. कौसल्या कैकेयीचे समाधान करते. श्री सद्गुरू रामचंद्रांना नमन करून नाथराय पुढे रामकथेत अनुसाधन सांगतात. कैकेयीची तळमळ पाहून कौसल्याने तिला पोटसी धरले व तिचे समाधान करू लागली. अगं तू उगीच दुःखी का झालीस? तुझे व माझे सुख एकच आहे. कौसल्या म्हणते. एक उदरातून जन्मलेले दोन सख्या बहिणी असतात पण ते सखेपणा खोटे असते कारण त्या दोघा पतींनी करून घेतलेले असते. त्यामुळे त्यांची भेट वारंवार होत नाही कारण त्यांचे नांदणे दूर दूर असते. त्याचे सख्या म्हणणे खोटे असते कारण दोघांमध्ये रोज भेट नाही रोज बोलणे नाही हीच एकमेकांना पाहणे नाही दोघांमध्ये रोजचा संबंध नाही ना संवाद नाही तसेच एकमेकांनी समजावणेही नाही. त्याला सख्या बहिणी म्हणणे मला खोटे वाटते असे कौसल्या म्हणते. अगं कैकेयी दोघींना जर एकपणाचे सुख नाही तरीही त्यांना सख्या बहिणी आहेत असे मूर्ख लोक मानतात. तुझे व माझे सुख एक दशरथ आहे. आपणच सख्या बहिणी आहोत म्हणून तू का व्यर्थ दुःख करतेस? तुझा व माझा अहोपणा सौभाग्य मंगळसूत्र अलंकार एकच आहे म्हणून आपण खऱ्या सख्या बहिणी आहोत. तुझा व माझा सांगती एक आहे. दोघांचे भोग एक सुख एक आहे असल्यामुळे दोघीचा एक ठिकाणी सद्भाव आहे. दोघीचे प्रेमही एकावर आहे. याला सख्या संबंध म्हणतात. आपले राहण्याचे स्थान व भोगाचे स्थान एक असून आपण एकाच सुखाचे संपन्न आहोत. हाच खरा सखेपणा असेल आपल्यात आहे. आपल्या दोघांचा नित्य आधार एकच व नित्य प्रतिपालन करणारी एकही आहे. आम्हा रोज न्याहाळणारा एकच आहे म्हणून नित्य सख्या आपण दोघी आहोत. तुझा माझा स्वामी एक तुला मला शांत करणारा आणि जगवणाराही एक आहे. हीच खरा सख्यत्वाची पदवी आहे. तुझे माझे शरीर पंचभूताचे आहे. तुझे माझे हात पाय सारखेच आहेत. आपले पाहणे एक आहे. हेच आपले पूर्व सख्य आहे अपूर्व सख्य आहे.